मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानातील बिट्टू बिबट्याचा मृत्यू. प्रताप सरनाईकांशी होतं खास नातं, लेकाची भावूक पोस्ट. मुंबईच्या बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिट्टू नावाच्या 6 वर्षांच्या नर बिबट्याचा 21 मार्च 2026 रोजी दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला. बिट्टू हा 2019मध्ये ठाणे वन विभागातील येऊर परिसरातून बचाव करून उद्यानात आणण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यात आजाराची लक्षणे दिसत होती आणि त्याच्यावर पशुवैद्यकीय उपचार सुरू होते. तपासणीत त्याला पॉलिसिस्टिक किडनी डिसीज हा आजार असल्याचं समोर आलं. अखेरीस प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपासणीसाठी जैविक नमुने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. मागील काही महिन्यांपासून बिट्टू आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाही त्याच्या प्रकृती सातत्यानं खालावत होती. सोनोग्राफी तपासणीत पॉलिसिस्टिक किडनी डिसीज असल्याचं निष्पन्न झालं. अखेर अंतर्गत गुंतागुंत वाढल्याने त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन मूत्रपिंडात सिस्ट आढळून आल्या. प्राथमिक तपासणीत मूत्रपिंड विकारामुळे बहुअवयव निकामी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. पुढील तपासणीसाठी नमुने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथे पाठवण्यात आले आहेत. राज्याचे मंत्री तथा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी बिट्टू या बिबट्याला दत्तक घेतले होते. त्यामुळे बिट्टूच्या निधनानंतर त्यांनी आठवणी जागवत शोक व्यक्त केला आहे. आज आपल्या सगळ्यांचा लाडका, आपला दत्तक घेतलेला बाळ बिट्टू बॉस आपल्याला सोडून गेला. तो फक्त एक प्राणी नव्हता, तर आपल्या कुटुंबाचा एक भाग होता. बिट्टूच्या आठवणी, त्याची निरागसता, आपुलकी सदैव आपल्या मनात जिवंत राहतील, असे ट्विट पूर्वेश सरनाईक यांनी केले आहे. बिट्टू बॉस, तुझ्या आत्म्याला शांती लाभो, असंही त्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.